नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात? बघा, ब्लॉगच्या सुरुवातीला चटका बसला. काय झालं सांगते. त्या अगोदर सध्या दिवाळीचं वातावरण आहे. ऑब्व्हियसली दिवाळी जवळ येत आहे आणि त्यामुळे घराची साफसफाई चालू आहे. एक आमची छोटीशी गॅलरी आहे. त्या गॅलरीमध्ये आम्ही भरपूर सामान भरून ठेवलं होतं. ती साफसफाईसाठी काढलेली आहे आणि त्यात इतक्या छान छान वस्तू भेटल्या की कायच सांगू. जेव्हा आपण पॅकिंग करून ठेवतो ना, तेव्हा मात्र असं वाटतं की चला याच्याकडे लक्ष जाईल, पण एकदा ते गॅलरीमध्ये गेले ना तर आमचं बऱ्याच टाइमपासून त्या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही. आज फायनली ती गोष्ट म्हणजे पोते वगैरे त्यातले काढले, तर त्यात कंपास किंवा मग इवाचे खूप सारे टॉईज, अशा भरपूर गोष्टी ज्या खूप चांगल्या आहेत त्या सापडल्या. आता परत त्याला व्यवस्थित दुसऱ्या पोत्यामध्ये भरून ठेवलं, वॉश केलं. किचनमधले काही डबे होते ते सुद्धा वॉश केले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना आमचा पूर्ण दिवसच गेला आणि खूप थकवा आला. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर थोडेसे कपडे मशीनमध्ये टाकले होते. म्हटलं इकडचं सामान जोपर्यंत धुवून निघत नाही तोपर्यंत मशीनमधले कपडे धुवून निघतील. आणि ते ऊन वगैरे होतं आज जास्त, त्याच्यामुळे ते लगेचच कपडे वाळून गेले. म्हटलं कपडे वगैरे घडी करावं, पण हिमा मॅडमचा काही मूडच नव्हता. तिला काही इच्छाच नव्हती की मी काही कामं करावं. तर तिच्यासोबत थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि आता सायंकाळ झालेली आहे. म्हटलं थोडासा चहा घ्यावा अद्रक टाकून. आणि भरपूर कामं पडलेली आहेत. सध्या मावशी पण नाहीये, त्यामुळे बरेचशी कामं मलाच पडतायत. जोपर्यंत चहा उकळत नाही तोपर्यंत भांडे वगैरे लावून घेतले. किचनवरचं पूर्ण जे काही सामान आहे ते लावून घेतलं. कसं आहे, इकडच्या कामाकडे लक्ष दिले की दुसरीकडे म्हणजे किचनकडे लक्ष जात नाही. किचनकडे लक्ष दिलं की बेडरूम हॉल तसेच पडतात. आणि किती जरी दिवसभर सकाळी उठा किंवा दिवसभर पूर्ण कामं करा, दररोज जसंच्या तसं ते आमचं पसारा होतच जातो. नवीन पसारा काढा तर लावा तरी सुद्धा ते तसंच होत राहतं. त्यामुळे मी तर आता असा प्लॅन केलाय की प्रत्येक दिवशी एक रूम व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आणि कामं वाटून घ्यायच्या, जोपर्यंत नवीन मावशी येणार नाहीत किंवा त्याच मावशी जुन्या ज्या आहेत त्या परत येणार नाहीत. आणि आता तसंही दिवाळी आहे, त्यामुळे आमचं असं आहे की सध्या मावशी लावायच्याच नाहीत. पण जोपर्यंत नवीन मावशी येत नाही तोपर्यंत मात्र माझं असं ठरलेलं आहे की झाडू फरशी जी आहे ते एक दिवस आड, आणि ज्या दिवशी झाडू फरशी आहे त्या दिवशी कपडे मशीनमध्ये नाही लावायचे, किंवा मग ज्या दिवशी कपडे लावले त्या दिवशी झाडांना पाणी द्यायचं नाही, एक दिवस आड द्यायचं. तर असं मागे पुढे करून मी टायमाचं जरा ठरवलेलं आहे. बघूया आता काय होतं ते. चहा मस्तपैकी अद्रक टाकून बनवलेला आहे. म्हटलं आधी चहा घ्यावा. आणि आता दुपारी आंघोळ केली होती. आता मळ वगैरे अंगावर इतका बसला होता, इतकी धूळ होती. सकाळी तर आंघोळ केलीच होती, पण म्हटलं चला रिपीट करू. आता रिपीट केल्यामुळे काय झालं, मी हेअर वॉश सुद्धा केला. आता हेअर वॉश केल्यामुळे सायंकाळच्या वेळेला हेअर्स इतके ओले होते, ते पटकन वाळत नव्हते. आणि जरा मी कंटाळाच केला ते ड्रायर वगैरे वापरण्याचा, त्यामुळे ते हेअर खूप ओले होते आणि त्यामुळे सुद्धा खूप डोकं दुखायला लागलं होतं. आणि आता स्वयंपाक तर बाकीच होता आणि आता एनर्जी बिलकुल राहिली नाही. काहीतरी बाहेरून ऑर्डर करण्याचा विचार करत होते, पण कसं होतंय, कुठलंही कारण आलं ना की बाहेरचं खा बाहेरचं खा आणि त्याचाही कंटाळा येऊन जातो. मी म्हटलं जाऊ दे, काही खिचडी का होईना टाकूयात. पण नंतर असं ठरलं की टोमॅटोची चटणी किंवा जास्त कांदे टाकून चटणी वगैरे कर किंवा मग खिचडी कर. तर असं एक 2-3 गोष्टी ठरल्या. म्हटलं जाऊ दे, जेव्हा आपण चहा वगैरे घेऊया तेव्हा मात्र ठरवू काय बनवायचं ते. चहा होई पण हे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. भांड्याचं टोपलं ना दररोज रिकामं करावंच लागतं मला, काही जरी झालं तरी. कारण नवीन भांडे घासायचं ना, त्याच्यावर जर टाकले म्हणजे जे जुने भांडे आहेत त्याच्यावर नवीन घासलेले भांडे टाकले की खालचे जे भांडे त्याच्यावर साबणाचं पाणी किंवा क्षार बऱ्याचशा गोष्टी होतात, मग ते परत घासायला लागतात. त्यामुळे किती जरी कंटाळा आला ना तरी सुद्धा ते भांडे मी आवरावर करते. पण त्याच्यासाठी मी वेगळा वेळ देत नाही. किचनमध्ये एखादं काम चालू असेल, जसं चहा बनवणं चालू असेल किंवा मग भाजी किंवा कुकरच्या शिट्ट्या होत असतील, तर मग तोपर्यंत मी काय करते, भांड्याचं टोपलं लावून घेते. 10 मिनिटं सहज जातात भांडे लावायला. आणि मग नंतर ते कधी का मग भांडे घासणार, ते रिकामं टोपलं त्याच्यात असतं. आणि बघा आमच्या स्वयंपाकात आज किडा आला. आता सध्या पावसाचंही वातावरण आहे, कधी मध्ये पाऊस येतो, लाईट वगैरे चालू ठेवलं ना तर हे असे किडे वगैरे येतात. तर स्वयंपाक करते वेळेस तो किडा माझ्या किचन वट्यावर होता आणि मला वाटतं ते पातेल्यातही पडला असावा, कारण त्याला तेल लागलेलं होतं. पण मी लगेचच ते सगळं कांदा वगैरे तळून घेतलं होतं, ते सगळं फेकून दिलं आणि त्यानंतर परत दुसरे कांदे घेतले, कारण मलाच खूप घाण वाटत होतं. तो जो किडा आहे ना त्याला जरा ऑइल वगैरे लागलेलं होतं. मला असं वाटलं, जेव्हा मी चहा वगैरे घ्यायला गेले तेव्हा मी कमी गॅस करून चहा घ्यायला गेले आणि कांदा जो आहे तो परतवायला ठेवला होता. म्हणलं चहा घेईपर्यंत तो कांदा परतवून जाईल, पण मग मी परत तो सगळा फेकून दिला.
आणि त्यानंतर परत सगळे कांदे कापले आणि त्यानंतर टोमॅटोची चटणी आणि भाकरी टाकल्या. अगोदर जेव्हा मावशी होत्या ना तेव्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायला असं काही विशेष वाटायचं नाही, कारण सकाळचा स्वयंपाक माझा स्किप व्हायचा. आता दोन्ही टाईमचा स्वयंपाक, भांडे, फरशी, आता यूट्यूब, इन्स्टाची तर कामं म्हणजे त्याला तर 4-6 घंटे द्यावेच लागतात काही जरी असलं तरी. त्यात इबा मॅडमच्या एक्झाम आहेत आणि आता ही सगळी कामं म्हणजे खूप जास्त लोड येतोय. 2 दिवसापासून तर मला चक्क काम करून ताप आलाय आणि इतकं मी कधी कामाचं ताण घेत नाही. पण माझं कसं आहे माहिती आहे का, की मला असं कामं पडलेली चालत नाहीत. म्हणजे बेसिनमध्ये भांडे जरी पडली असतील ना तर माझं असं की पटापट ते क्लीन झाले पाहिजे. जेव्हा मावशी होत्या तेव्हा तर माहीत होतं की बाबा त्याच क्लीन करणार, त्यामुळे ते बिंदास होते. पण आता जेव्हापासून त्या नाही तेव्हापासून असं आहे की बाबा मला ते अगोदर क्लीन करायचंच आहे. कपडे धुतलेले कधी सोफ्यावर ठेवलेले असतात मी स्वच्छ, की बाबा दुसरीकडे ते मिक्स होणे, आणि घडी करायला वेळ नसतो. पण जोपर्यंत तो वेळ भेटत नाही तोपर्यंत ते कपडे तिथं असतात, आणि जोपर्यंत ते कपडे तिथे असतात तोपर्यंत मला अजिबात समाधान भेटत नाही. मला काय प्रॉब्लेमच आहे का OCDचा प्रॉब्लेम आहे काहीच माहिती नाही. पण जे काही आहे ते मला खूप त्रासदायक वाटतं. मला असं वाटतं की काही का कुठे का सामान असेल ना, माणसाने समाधान राहावं, पण मला समाधान भेटत नाही. दररोज मी जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवते पण तरीसुद्धा. आणि आमच्या घरची एकदम माझ्या अपोजिट आहेत. इवा आणि इवाचे डॅडी, त्यांना काही फरक पडत नाही घरामध्ये कुठे काय पसारा पडलेला असो काही असो, ते बिंदास्त असतात. आणि माणसाने बिंदास्तच असायला पाहिजे, कारण आयुष्य इतकंच आहे, त्याच्यात आपण नुसत्या छोट्या मोठ्या गोष्टींचाही ताण घेतला ना तरी काही कामाचा नसतो. तर इथे मी सांगत होते की माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता झोपायला चालली आहे. पण झालं असं की मी झोपले नाही, मला खरंच झोप आली नाही. मी जे आत्ता सांगत होते तुम्हाला, जोपर्यंत किचन क्लीन करत नाही ना समाधानच भेटत नाही मला. आणि झोप मी ट्राय केली 10 मिनटं, मी झोपण्याचा प्रयत्नही केला जेवण झाल्याच्या नंतर, पण मला काही झोप आली नाही. मी म्हणलं झाला 10 मिनिटात फटाफट किचन आवरते आणि त्यानंतर झोपते. आणि तसंच झालं, 10 मिनिटच लागले मला किचन आवरायला, पण मला लगेच गेल्या गेल्या झोप आली. आणि हीच झोप मला अगोदर आली नव्हती, कारण मी ना थकून गेले होते. मी म्हणलं चला आता मावशी नाही आहे, सकाळी आपल्यालाच उठून स्वयंपाक करायचं आहे, किचन क्लीन असेल काय नाही असेल काय. पण तसं नाही, सवय ती सवयच, आणि खरंच चांगली सवय आहे. आणि उठले फटाफट, किचन वगैरे आवरून घेतली, भांडे वगैरे तसेच ठेवले, जास्त काही नव्हते. म्हटलं चला सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर करू. चला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, भेटूया उद्या, बाय.